कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कलेक्टर बाईला सोपी सही जमत नव्हती का? एवढी एवढी अवघड सही आहे हिची प्रॅक्टिस करायची कमी आता। हा अपर्णा, तू काय लपवतीयस का? माँ, काय झालं? तू शांत का आहेस? नाही काही नाही ते बाई। माझी वही? हा वही पाहत होते। इतके दिवस त्याचा अभ्यास नव्हता बघितला ना, नेमकं काय चाललंय शाळेत ते बघत होते। थँक्यू माँ। अपर्णा, तू ना आता असंच घरात हळूहळू लक्ष घालायला सुरुवात कर, म्हणजे बघ कशी लवकर बरी होशील। यस माँ, आज रात्री मी तुला टीचरनी माझे काय काय शिकवलं ते पण सांगणार। सांग। अपर्णा, तू मगाशी फेरणी नीट खाल्ली नाहीस आणि जेवायला पण आली नाहीस ग। तुला आवडत नाहीये का आम्ही बनवलेलं? नाही असं नाही काही। रुपाली ताई, थोडं डोकं दुखतं ना, म्हणून खाल्लं नाही मी। हा अगं ठीक आहे, तू आता आराम कर। निदान आठवडाभर तरी व्यवस्थित आराम करायला पाहिजे तुला। नाही नाही मला आता काम नाही टाळता येणार। म्हणजे मला ऑफिसला जावं लागेल। पण का माँ? तुला अजून बरं वाटत नाहीये? अरे अमोल बाळा, मला आता काम नाही टाळता येणार आणि मी घेईन ना स्वतःची काळजी। आणि मला सांभाळायला बाबा आहे की। नाही माँ, तुला माझी शपथ आहे की तुला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तू कामाला जायचं नाही म्हणजे नाही। अरे अमोल बाळा, काम महत्वाचं आहे माझ्यासाठी। अपर्णा, अगं अमोल एवढं म्हणतोय तर ऐक ना त्याचं। आणि बाकीचं आहे ना, मी बोलून घेईन ना भाऊजींशी, पण एवढ्यात तू कामाला नाही म्हणजे नाहीच जायचा। माँ, मी आलोच मामाला भेटू। एवढा अभ्यास कधीच केला नव्हता आणि अभ्यास कशाचा करू राहिले? कलेक्टर बाईच्या सहीचा। एवढं सगळं करून ह्यांनी मला कलेक्टर ऑफिसला नेलंच नाही म्हणजे? अयो नाही दीपे, सही जमली पाहिजे की गो। साहेब, तुम्ही आज चिली पिली पाशी घेऊन गेलात मला, थँक्यू बर का। काय लोड आहे का साहेब? हळू हळू जरा। काय लोड आहे का? काय नाही। साहेब, आज चिल्ली पिली लयच खुश होती बर का। खाऊ बघितलं ना त्यांनी। बाब्या आहे ना, बाब्या शाळेत लय हुशार आहे आणि गणे खेळ।
आणि माझी चिंगी आहे ना चिंगी तशी लाजरी बुजरीच आहे पण माणसाला लय जीव लावते. थांबा साहेब. काय मॅटर एवढा? साहेब जेलात बिलत नाही जाऊ राहिले ना साहेब मी. सांगा साहेब जे काय असेल ते मला लय भीती वाटू राहिली. अगं दीपा काही काय बोलते तू? मग तुमचा मूड ऑफ आहे म्हणून म्हणून राहिले. बाप्पू आणि कदम खाली म्हणत होते की तुला म्हणजे आप्पीला दवाखान्यात दाखवायचं. मला त्याचं टेन्शन आलं. हायो नाही 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 साहेब. अहो हे जेलापेक्षा लय टेन्शन मला काम आहे. तुम्ही काय सांगितलं तुम्ही सांगा साहेब. काय बी सांगा मला नाही जायचं त्या डॉक्टरकडे. ती डॉक्टर कमी आणि शिक्षिका जास्त आहे. काय पण प्रश्न विचारती. तुमची लग्नाची तारीख सांगा अमोल कितवी ते सांगा. अशानं कोण बरं होत असते वे. अगं दीपा तुला बोलून कंटाळा येत नाही का ग? एक तर त्यांना काय सांगू तेच कळत नाही मला. साहेब तर माझ्या डोक्याला मुक्का टेन्शन येऊ राहिलं. तुम्ही त्यांना काही सांगा. मला नाही जायचं साहेब त्या हॉस्पिटलात. नाही नाही साहेब. अहो त्यांनी मला त्या अपर्णा मॅडमच्या लहानपणीचे प्रश्न विचारले. मग अहो त्या काय पण विचारतात आणि मला आलं नाही. मग दीपा शांत हो. नाही साहेब तुम्ही मला शांत राहा म्हणून नका सांगू. मी शांत झाले ना मग तुम्ही न्याल मला त्या बाईकडं. नाही साहेब अहो माझा जीव बघाव. लय हाल होत आहे साहेब माझी इथं. मी घरी निघून जाईन ना मग. दीपा तू शांत हो. मी बघतो काहीतरी. बघतो नाही काहीतरी पर्याय शोधा साहेब. तुम्ही जर का मला डॉक्टरकडे नेलं ना मग मी घरी निघून जाईल. हा मी खरंच घरी निघून जाईल. मला नाही जायचं तिकडे. पोरीने लहानपणी जे भोगलंय ना त्याचा विचार केला तर तिला डॉक्टरकडे नेऊन तिचा भूतकाळ फोडून काढण्यात काहीच अर्थ नाही. तिला त्रासच होईल या गोष्टीचा. माझ्या म्हणून माझ्या आप्पी म्हणून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. काय करू पण मी आता? कुणी बनवलेत पोहे? अहो छोटे सरकार मी बनवलेत आज पोहे. तुम्हाला आवडतात ना म्हणून. तेच मोमा खूप भारी आहे पोहे. मोमा आज मला तुझ्या हातचे पोहे खाऊन खूप खुश होणार आहे आणि ते पोट भरून नाश्ता करेल. अमोल नाश्ता झाला ना की आपण लगेच दवाखान्यात जायचे हा. आणि मला आज काही करून डॉक्टरांना दाखवायचं म्हणजे दाखवायचंच. आता तुझ्या बाबांनी काही कारण काढलं ना तर तूच समजाव त्यांना. काय रुपाली अगं काल खरंच काम होतं आपल्याला म्हणून अर्जा घेऊन गेला. पण आज तो नाही म्हणणार नाही. आणि हो तसं पण आपल्याला डॉक्टरांच्या उपचाराची गरज आहे. अर्जुन पण हे जाणतो. तो जर काही बोलला ना आज काही कारण काढलं ना तर आपण कुणीच ऐकून घ्यायचं नाही. अहो तुम्ही डॉक्टरांना कळवा हा. हा मी फोन करतो. अय सिम्बा मा बाबा मा ये लवकर. मा आज मोमाने खूप भारी पोहे केलेत. तू लगेच का मग आपण लगेच हॉस्पिटलला निघूया. आपण ना आज काही पण कारण चाललं नाही हा. आणि भाऊजींकडे तर बघू पण नकोस. अपर्णा किती दिवस घाबरून तू असं डॉक्टरांसमोर जाणं टाळणार आहेस? अर्जुन तुझं प्रेम कळतंय आम्हाला पण आता अपर्णाला डॉक्टरांकडे जावंच लागेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.